आता पोलीस स्टेशनने काय पोलिसांनी काय कार्यवाही केलेली आहे याच्यामध्ये ज्या सप्लिमेंटरी माहिती पुढे आलेल्या आहेत त्या सगळ्या पुरवणी स्टेटमेंट म्हणून FIR मध्ये येणार आहेत का? महत्त्वाचं जे इंज्युअर्ड लोक आहेत त्यांची माहिती अजूनही पुढे आणली नाही, ती पोलिसांकडूनही आलेली नाही. काय इंज्युअर्ड लोकांवर दबाव आहे का? फिर्याद करते जे जितेंद्र सोनकांबळे आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का? आणि अजून बऱ्याच गोष्टी. मी स्वतः 11 वाजता सीताबर्डी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 3 जण जखमी आहे, एकच तक्रार आहे आणि त्या सोनकांबळेने पण आपली तक्रार परत घेतल्याची माहिती जी आहे ती मिळते. त्यांनी स्वतः सांगितले की माझी तक्रार परत घेतली. याचाच अर्थ या राज्यामध्ये किती दबाव असू शकतो की 12:30ची रात्रीची घटना ती 4:30 वाजता त्याची FIR होते आणि FIR कर्त्यावर इतका दबाव आणला जातो की FIR कर्त्याने आपली FIR मागे घ्यावी. म्हणजे फिर्यादीचे नाव तर त्याच्यामध्ये पुन्हा सप्लिमेंटरी म्हणून पुन्हा येत नाही, पण फिर्यादीलाच तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरून चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात. बावनकुळे साहेब, तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत? बावनकुळे साहेब, आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता, संकेतचा मित्र पिलेला होता, मग संकेत काय बारमध्ये दूध प्यायला वगैरे गेलेला होता का? काहीतरीच. बार आणि रेस्टॉरंट आहे ते, आणि ते म्हटले की जेवण करायला आपण जाऊ शकतो, हा एक आहे. दुसरं विकास ठाकरे म्हटले की माझ्याकडे पुरावे आहे तुमच्या महाविकास आघाडीचे शहराध्यक्ष, त्यांच्याच मतदारसंघात तो बारही आहे आणि घटना. विकास ठाकरे हे संध्याकाळी व्यक्त झाले. जे विकास ठाकरे म्हणतायत की माझ्या मतदारसंघातली घटना आहे, जर तुमच्या मतदारसंघातली घटना होती तर तुम्हाला सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं? त्याच्यासाठी तुम्हाला तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतर 36 तास उलटल्यानंतर तुम्हाला का व्यक्त व्हावं असं वाटलं? त्याच्यापैकी जो एक आहे, मला वाटतं अर्जुन हरणावळे की अर्जुन हावरे या नावाची जी व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या वडिलांचा आणि एकूण ठाकरे बोलतायत त्या स्टेटमेंटमध्ये काय नेमका अर्थार्थी संबंध आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. ती तथ्य आज मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन. गिव्ह अँड टेक म्हटलं, थेट विकास ठाकरेंवर आरोप आहे हा. नाही, गिव्ह अँड टेक याचा अर्थ लगेचच तुम्ही आर्थिक देण्याघेण्याकडे नेऊ नका. गिव्ह अँड टेक कल्चर याचा अर्थ शेजार धर्म असाही असू शकतो की इथे स्थानिकच्या राजकारणात बऱ्याचदा जुळवून घ्यायचं असतं, जुळवून घेतलं जातं. त्यामुळे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणून जर त्यांना हे सुचत असेल, एकीकडे म्हणतायत की माझा मतदारसंघ आहे आणि मला सगळी माहिती आहे, तर मग तुम्हाला आधी माहिती का नव्हती? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का विकास ठाकरे जुळून घेण्यासाठी हे सगळे स्टेटमेंट करतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? त्याच्यापेक्षा अजून काही वेगळं असू शकतं का? ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं एक स्टेटमेंट येतं, विजय वडेट्टीवारांचं एक स्टेटमेंट येतं, अर्थात हे सगळं स्टेटमेंट आल्यानंतरही विकास ठाकरेंना हे स्टेटमेंट करावं वाटतं, याचाच अर्थ कुठेतरी भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिकचे, मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही, नागपूरचे काही स्थानिकचे लोक थोडे अग्रेसर आहेत का, असाही अर्थ निघू शकतो. विकास ठाकरे असेही म्हटले की जर संकेत बावनकुळे गाडी चालवत असतात तर आम्ही त्याला सोडलं नसतं, माझ्याकडे त्याचे पुरावे आहे असेही ते म्हटले. आणि एवढे जर पुरावे त्यांच्याकडे होते तर माझा साधा प्रश्न आहे, रविवारी मध्यरात्री अपघात झाला, त्या अपघातावर व्यक्त होण्यासाठी त्यांना मंगळवारची संध्याकाळ का शोधावी लागली? सोमवार अख्खा दिवस गेला, मंगळवारच्या दुपारपर्यंत पण त्यांना ते काही करावंसं वाटलं नाही आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या म्हणजे मतदारसंघातली एवढी माहिती असू शकते काय? असो, विकास ठाकरे काही माझ्या चर्चेचा विषय नाही आहे, त्यामुळे मला त्याच्यावर काही फार बोलायचं नाही. हिंदी में बताइए, FIR जिसने किया था उनने वापस लिया गया और जिसके नाम पे कंप्लेंट होना था वो कंप्लेंट भी नहीं हुई, क्या लगता है कि दबाव? देखिए, जितना मैं कानून को जानती हूँ, जितना मुझे लीगल प्रोसेस पता है, जब FIR फटता है तो वो ऐसे वापस नहीं लिया जा सकता, उसको आपको कोर्ट में प्रोसीड करना ही पड़ता है. लेकिन जिस तरह की एक बयानबाजी बीजेपी की ओर से आ रही है और कहा जा रहा है कि जो फिरियादी पक्ष का है उसने अपनी जो भी फरियाद है वह वापस ली है, इसका अर्थ यह है कि बहुत ज़्यादा
एक दबाव तंत्र का जो